सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, काळ्याला आता साखळी आणावी लागणार आहे. काळ्या काय करतोय? कोंबड्यांना पळवतोय. दोघांना पण आता कोंडून ठेवते. तर चला आज जेवणात काय काय बनवायचं दाखवते. सगळं इथं आमचं इथलं स्वयंपाकाचं सगळं बघण्यासाठी आमचे ससेभाऊ इथं बसलेले असतात. तिथं कोण येते का? त्यांनी छान असं पीठ मळून ह्याच्या खाली झाकून ठेवले आणि मी दूध गरम करायला ठेवले. गणेशला बनवायची गवारीची भाजी. तर गवार ही गावरान गवार आहे. मी काल शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती की जेवताना आम्ही काय केलं तर तोंडीला वेळा गवार घेतली ती. तर मला अशी कमेंट आली की आता ही गावरान गवार जास्त अशी बघायला पण मिळत नाही. तर हो बरोबर आहे, जास्त कोणी आता हे लावत नाही. आता आम्ही जी रानात लावली आहे ती हीच गवार लावली आहे, गावरानच गवार आहे. तर मी काय केलंय, गवार निवडून घेतली, धुतली. थोडा जाळ लावला कारण धुरामुळे काय झालं, दिसतच नव्हती गवार. हे बघा, अशी ही गवार आहे. निवडून धुवून भाजायला घेतली. आम्ही काय करतो, गवार कोणती पण गवार असू द्या, छान आधी अशी भाजून घेतो. भाजली की मग लसूणची फोडणी देऊन साधी अशी सिंपल गवार बनवायची. शेंगदाण्याचं कूट घालून एसराची ही गवार बनवायची आहे. गणेशने मला सांगितले त्याचा रस्सा करून दे गवारीचा. आता गवार लागतो, खूप छान लागतो गवारीचा रस्सा. मग ते काय करतात, ज्यावेळेस थोडीशी गवार असेल ना मग तिचा रस्सा बनवतात. तर बघूया आता कसं करायचं ते. ना त्याला थोडासा रस्सा करून देते. तर हे बघा, छान ही मस्त अशी गावरान गवार आहे. याची बनणार आहे आज मी भाजी. आज एकादशी आहे, मग त्याच्यामुळे ह्यांना गवारीची भाजी, भाकरी, चपात्या, थोडंसं काहीतरी पातळ भाजी बनवावी लागेल ना आम्हाला, भगर वगैरे बनवायची. तर आज रानामध्ये काम आहे, हे करायचं आहे, शेणखत घालायचं आहे. काल भोद घेतलेत घालून. मग एक 10-1 वाजता जे आमच्या ट्रॅक्टरवर ते दादा येतात ते येणार आहेत आज मदतीला. मग ह्या भोदावर काय करणार आहे, आम्ही शेणखत आहे तो घालून घेणार आहे. कारण ड्रीप अंतरली की उद्या आता माझा पूर्ण दिवस एका दुसऱ्या कार्यक्रमाला जाणार आहे. कोणता कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला गेल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवेल. जायचं आहे मला उद्या कार्यक्रमाला, त्याच्यामुळे मला आज हा शेणखत घालून घ्यावा. तर चला सुरुवात करते स्वयंपाकाला. उशीर होते, गणेशला द्यायचा आहे डबा. टॅमॅटोला आपल्या टॅमॅटो आता लवकरच खूप छान येतील, म्हणजे भाजीला टॅमॅटो वापरता येतील. गवारीची भाजी मी बनवून घेतली आणि आत्या भाकरी करायला लागल्यात. आज आमच्या दोघींची आहे एकादशी, त्यामुळे थोड्याशा चपात्या कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी. आणि मी काय केलं, गणेश म्हणता की थोडीशी पातळच गवार कर. मग त्याला तशी आवडली आहे म्हणून सरभरीत अशी गवारीची भाजी मी बनवून घेतली. चपात्या केल्या. मग आत्यांना म्हणत तुम्ही मामांपुरत्या भाकरी करा, तोपर्यंत मी दुसरं काम करून घेते. आणि इकडे तुम्हाला दाखवते, हे रोजचंच चालू असतं बघा. इतके दोघंजण मस्ती करतायत. सगळं त्या गादीचं केवढं वाटोळं केलं बघा. म्हणजे ते काय न्यायचं चांगल्या गोष्टी, गणेशचं तिकडे मार्क्स त्यांनी काय केले, ह्याच्या खाली नेले, दिवाणखाली. आमचे ससे भाऊ हुशार आहेत, वरून बघतोय असं त्यांची भांडणं. हे बघा किती मस्ती चालू आहे. सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झालं, झाकून ठेवलं. इकडची सगळी कामं झाली आहेत. आणि आज काम करायचं होतं, खत टाकायचं. ते उद्या टाकूया बोलले. हे दोघं कसे झोपलेत बघा, ती त्यांच्या गादीवर झोपली आहे म्हणून हे दोघं इकडं झोपले आहेत. तर हे करायचं होतं, खत टाकायचा होता ह्याच्यावर, बोधांवर. पण ते दादांना काय ते काम आहे, ते बाहेर गेलेत. कसं थोडं दोघं तिघं असलं म्हणजे पटपट टाकून होतं आहे. आणि ह्यांचं काय चालू आहे तर ओरडणं चालू आहे. खायला जरी हे दिलं तरी ओरडतात. का ओरडतात काय कळत नाही. आता ह्यांना पाणी भरून ठेवते. आत्यांचं काय काम चालू आहे तुम्हाला दाखवते. खायचं झालं आहे ह्यांचं. मामाने भरपूर सारा बरबडा आणून ठेवला आहे. हे बघा, आता त्यांना काय करते, पाणी देते आणि खायला पण देते. आत्या काय करतायत बघूया. चला, आत्या खूप तिकडं काम चालू आहे आत्यांचं. सगळे सावलीला इकडे निवांत बसलेत. हे बघा, मला कपडे धुवायचे आहेत. मी आता कपडे धुणार आहे. ते येणार नाही म्हटल्यावर थोडा हलगर्जीपणा परत केला आणि निवांत बसले. थोडं माझं काम चालू होतं, व्हिडिओ एडिट करायचं, ते केलं. आता कपडे धुते. आता ते येणार म्हणून थोडी गडबड गडबड सकाळची चालू, त्यामुळे तेवढंसं काम उरकले. तर आत्या डोक्यावर काय तर घेऊन बसा की, ऊन किती लागते. आत्याने काय केलं, तिकडे बघा 2-3 फांद्या अशा ठेवल्या होत्या. आत्या म्हणल्या की त्याचं बारीक होईल म्हणून त्या, हे म्हणले की नको बारीक होईल, त्याची काड्या बारीक आहेत. पण आत्या म्हणले आपल्याला लागतं सारखं झाडू हे करायला, झाडू मारायला, त्याचं करू म्हणल्या. मग त्याचा एक करायला बसल्यात आत्या. तिकडे बघा काड्या हे केलेत. आणि आज काही खत टाकायचं होत नाही. खरं आज व्हायला पाहिजे होतं, आहे का नाही. उद्या मला जायचं. तर जायचं असं आहे
की मामांच्या जी बहीण आहे त्यांच्याकडे मला जायचं आहे. त्यांच्याकडे कार्यक्रम हा आहे. त्यांचं पाणी जे असतं विहिरीचं पाणी ते उजवायचा कार्यक्रम आहे. मग तिथे मला तयारी वगैरे करू म्हणजे त्यांना मदत करायला कार्यक्रमाला पण जायचं, मदत करायला पण जायचं. त्याच्यासाठी जायचं होतं उद्या. म्हटलं आज खत टाकून झालं की ह्या मी ड्रिपा अशा वर बांधून ठेवल्यात, त्या खाली म्हणजे का टाकता येतील परवा दिवशी. मग काय पाणी चालू करायचं आणि भिजवायला चालू करायचं. तर आता त्यांचं चालू आहे असं छान खराटा बनवायचं. आणि आता मी घेते कपडे धुवून. मग दोघीजणी फराळ करतो. आज आहे एकादशी. मस्त भगर बनवूया आणि दोघीजणी खातो. काल हे भोत सगळे भरून ठेवलेत, पण मामांना तिकडे दार धरायचे म्हणून त्याचे तोंड बांधायची राहिलेत. आणि कोंबड्यांनी आम्ही काल गोळा करून ठेवलं होतं बुसकट, थोडंसं राहिलं म्हणलं वरचीवर टाकता येईल. तर सगळं का 3 करून गेल्यात, सगळं इथं विस्कटून टाकून गेलेत. तर 10 भोत भरलेत आणि तिकडे का बाकीचे भोत झाकून ठेवलेले आहेत. तुरीचं पण बुसकट असंच हे करावं लागणार आहे झाकून व्यवस्थित. त्याच्यासाठी मला माझ्या मैत्रिणीकडे भोत आधीच द्यावे लागणार आहे शिवायला. आता माझी मैत्रीण काय लवकर उरकून देत नाही, तिला पण कामं असतात रानातली. मग काम बघत बघत ती शिवणाचं काम करते, ब्लाऊज वगैरे शिवते. आणि असे भोत वगैरे मला खरं मशीनच घ्यायची आहे. कमीत कमी आपलं जे काय घरचं ते तरी शिवता येईल. बघूया, घेऊया मशीन, कधी घ्यायचं हे होते काय माहिती. तर असं चालू आहे आत्यांचं काम. तर चला आता मी पण घेते कपडे धुवून, मग छान तुम्हाला भगर केलेली दाखवते. आमची गावाकडच्या पद्धतीची मस्त चुलीवरची हिरव्या मिरचीची भगर. ती कशी करणार आहे मला मागे कमेंट्स आली होती की ताई भगरीची रेसिपी दाखवा. तर त्याची रेसिपी मी भगर कशी केली ही दाखवेल, पण तो व्हिडिओ मी माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करेन. मग तुम्ही तिकडे जाऊन तो नक्की बघा. मला कमेंट्समध्ये म्हणजे विचारलं की त्या चॅनलचं नाव ते मी सगळं सांगणार आहे. मग त्याही चॅनलला तुम्ही छान असं सपोर्ट करा आणि पुढे हे करा. तर मी त्याच्यावर नक्की भगरीची पण रेसिपी त्याच्यावर टाकेल. तर मी धुते कपडे, तोपर्यंत आत्याचा खराटा बनवून होईल. गव्हाचं दळण संपलं होतं. मग काय झालं, दोघीजणी लागत आहेत. आत्याला म्हणलं तुम्ही वरून काठीने ढकला, मी असं अलीकडं घमेल्यामध्ये काय करते सरकवते. पहिलं काय करायचो आम्ही आतमध्ये गणेशला उतरवायचो आणि वरूनच घ्यायचो. पण आता खाली खोल गेलेत गहू, त्याच्यामुळे मग खाली असं त्याला दिलेलं ते कणगीला ना खाली असं गोल दिलेला आहे, होल आहे. आपल्याला लागतं तेवढं काढायचं आणि पॅक करून टाकायचं. झाकण आहे ते झाकण बंद करायचं. तर असं आहे या गव्हाणीचे म्हणजे गव्हाणीच म्हणते मी, कणगीचं हे म्हणजे कणगीची आयडिया आहे की खालून आपल्याला लागतं तेवढं धान्य काढायचं आणि पॅक पूर्ण बंद करायचं. आणि पलीकडे तारेने काय करायचं म्हणजे हे करून टाकायचं, नीट बंद करायचं. नाही तर काय होतं मग शेळ्या तिथं 1-2 गव्हाचे दाणे सांडलेले असतात, मग ते काय करतात ते उघडायला बघतात. म्हणून ते परत तारेने काय करायचं व्यवस्थित पॅक करायचं. गव्हाचं दळण संपलंय. मग त्या पीठ 2 दिवस म्हटलं आधीच हे करावं. मागे मला असं एका ताईंनी कमेंटमध्ये सांगितलं होतं, खरं तसंच असतं की सगळं संपोसपर्यंत दळण हे नाही करायचं. ह्या आमच्या सगळ्या कणग्या आहेत, ज्वारी, गहू, भुईमुगाच्या शेंगा पण आम्ही त्यातच हे करतो. आणि ह्यांना टाकले आधी, ह्यांना आधी लावलं होतं, खायला टाकलं होतं. हे बघा मस्ती, सारखी मस्ती, भांडणं तर एवढे करतात, सारखी ह्यांची भांडणं चालू असतात. का असे दोघंजण करतात काय भांडताय? माहिती. गव्हाचं दळण हे केलं, गहू काढले आणि आत्या तिकडे वाळत टाकायला गेल्यात. कारण कोंबड्या इकडे टाकलं की मग काय करतात करतात, म्हणून आत्याने लांब तिकडे नेऊन आहे ना गहू वाळत टाकलेले. आता काय करतो दोघीजणी हे करतो, मला कपडे धुवायचे आहेत. तोपर्यंत आत्या आमचा उपवास आहे भगर बनवतील. कपडे आत्या म्हटल्या तू धुवू, तोपर्यंत भगर बनवून होईल. तर मग मी इकडं आले होते कपडे वाळत टाकायला, बघितलं आत्यांची चालू होती मस्त चुलीवरची भगर. तर भगरीची मी म्हणजे भगर दुपारच्या जेवणात दाखवली ती की आज उपवास आहे भगर बनवली. तर त्याला अशा कमेंट्स आल्यात की खूप छान आहे आणि कशी बनवता ह्याची पण भगरीची पण रेसिपी दाखवा. तर नक्की मी तुम्हाला काय करेन पुढच्या उपवासाच्या वेळेस ही भगरीची रेसिपी नक्की दाखवेल. गावाकडच्या पद्धतीची भगरीची रेसिपी कशी आहे तर ती मी माझी आहे ना दुसऱ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. मला ना 2-3 अशा कमेंट आल्या की ताई त्या तू चॅनलचं नाव लवकर सांग असं म्हणतायत. लवकर सांगेल मी त्याचं नाव तुम्हाला. फराळ करून झाला आणि आत्यानी परत शेंगा फोडायला सुरुवात केली. कारण वेळ आता थोडे दिवस राहिलेत हे करायला, भुईमुग पेरायला, आणि वेळ पण जातो फोडायला. मोठे मोठे शेंगदाणे बघा ह्याच्यातले. तर आत्या पाकडून नंतर काय करणार, वेगळी टरफडली करणार. तरी किती लागणार आत्या? 2 पायल्या. तर आत्या म्हणतायत 2 पायल्या. तर 2 पायल्या म्हणजे किती किलो? 1 शेर म्हणजे किती किलोचा असतो? 2 किलोचा. मग असे 8 शेर, 8 16 किलो. तर 16 किलो माझ्या अंदाजे बी लागणार आहेत. 16 किलो आम्हाला शेंगदाणे फोडायचे आहेत. तर म्हणून अजून ह्या महिन्यातले
म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला तर आम्हाला हे पेरायचं आहे. तोपर्यंत जरा थंडी पण कमी होईल, कारण थंडीत काय होतं, जास्त म्हणजे उगवायला थोडंसं हे होतं. भाजी आता वाळली आहे ना, तर तिकडे बघा दिसतीच आहे. हरभरा भाजी वाळत टाकली आहे. गरगटा हरभरा भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट्समध्ये सांगा. त्याची पण रेसिपी मी लवकरच चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल. तोही तुम्ही जाऊन बघा. तर मी काय करणार आहे, मी तर काय बिगर कामीच आहे. मला थोडासा पसारा आवरायचा चुलीजवळचा, आणि हे दोघं बघा कसे झोपलेत. मस्ती केली, भांडण केलं, आणि कोंबड्या तिकडे काल बुसकट भरून थोडंसं बुसकट राहिले, मनसोक्त ते बुसकट उखरतायत. काय त्यांना उखरण्यात एक आनंद असतो काय माहिती. तर खराच खत टाकायचा होता, पण काय तो उद्या टाकायचा आहे. मी आता हा पसारा आवरणार आहे. तर दारात आता पसारा नको आहे, म्हणून वेळ पण आहे. आणि आमच्याकडे नवीन वर्षात नवीन एक कार्यक्रम करायचा ठरवला आहे आम्ही. मग कार्यक्रमाच्या आधी जरा थोडा हा पसारा कमी केला की खूप छान दिसेल, म्हणून मी आज एवढा तरी ह्या दिवाणवरचा पसारा आवरते. माझी तोतली का वळायला लागली काय कळत नाही आहे मला. बोलत बोलत मी बोबडं बोलते आहे. काय होतं आहे असं काही कळत नाही आहे. तर हा पसारा खरं आवरायचा होता मला पावसाळ्यात. ज्यावेळेस आम्ही हे सामान बाहेर काढलं त्यावेळेसच मी आत नेणार होते, पण थोडासा आळस, थोडीशी कामं, त्याच्यामुळे हा पसारा हाय असा इथं राहिला आहे. मग आता मी काय करते, हा सगळा पसारा आवरून घेते. म्हणजे कसं हिथं एवढं रिकामं होईल छान. इथे पण मग जसं आत्याने हिथं सारवून केले, सडा मारून हे किती छान अंगण केले, तसं मग हिथे पण करतात. आम्हाला खरं इथं पण फरशी बसवायची होती, पण काय झालं, पसारा इथे असले त्यावेळेस पाऊस असायचा. इथं कसं खताचे वगैरे पोते आहेत. मग पाऊस आला की कुठं आत बाहेर करायचं म्हणून आम्ही ते तसेच आत ठेवले होते. त्याच्या फडशा पण राहिल्या तर तिकडे एक 7-8 फडशे आहेत. बघूया परत काय करूया, पावसाच्या आधी इथं भरून घ्यायचं आणि फळशी बसून टाकायची. चला आता आत्या शेंगा फोडतायत, तोपर्यंत मी हा पसारा आवरते, सगळं खाली घेते ते दिवाण. मग तोपर्यंत हे आले की बाहेर काढतील, म्हणजे उद्या इथं खत टाकायला आपण मोकळं झालं. वेळ आहे तोपर्यंत घरातली कामं उरकून घ्यावी लागतात, कारण कार्यक्रमाला पण परत आठवडाभर तर कार्यक्रमासाठीच द्यावं लागणार आहे. काल म्हणून तर ते भुसकट भरून टाकलं, आणि रानातले एक एक कामं उरकायची आहेत. इथे लावून झालं की मग आम्ही तुरी काढणार आहोत, म्हणून एक एक सगळं उरकायचं आहे. काय कार्यक्रम आहे नवीन वर्षात 2026मध्ये आम्ही काय करणार आहे, खूप दिवस याची वाट बघितलेली आहे. योग आलेला आहे. काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी नक्की पुढे सांगेनच. मग ह्यांची झोप कशी वाटली बघा, सांगा मला नक्की कमेंट्समध्ये. आमच्या काळ्याला थोडंसं काहीतरी झालं स्किनला, तिथं ते जर ना केस निघलेत, त्याला औषध लावावं लागणार आहे. तर घेते मी आता हा पसारा आवरून. सगळं आवरून झालं इकडचं, आणि आता चुलीतली राख वगैरे भरून टाकली आहे, आणि छान अशा गोवऱ्या घातल्यात. आता बनवणार आहे मी मस्त असा चहा. तोपर्यंत आत्या पण येत आहेत. आत्या त्या तिकडे बघा दळण निवडलं आत्यानी, इथं आणून ठेवले, आणि आत्या थोडीशी लाकडांना गेलेत. आणि मी पण छान असा आता ओटा झाडून घेतला आहे. खूप सारा कचरा झालेला होता, आणि कोंबड्या पण घाण करतात, म्हणून म्हटलं चला एकदा स्वच्छ झाडून घ्यावं. आणि काय झाली गंमत, जाताना ह्या दोघांना आत्याने मारले. का मारलं तर मगाशी दाखवल्याप्रमाणे की ही गादी त्यांनी खूप अशी फाडली होती. मग त्याला एक जुना शर्ट आत्याने नुसता असा बांधलाय, आणि जाताना सांगून गेलेत नीट इथं बसा म्हणून. तर हे बघा केवढी शाण्यासारखी बसली. पोरं तर बसतील का आपली अशी एवढी शाण्यासारखी बघा. दोघांनी मस्ती घातली, भांडणं केली, आणि दोघे आता गादीवर बसलेत. मी तर थोडासा असा कचरा गोळा केला आहे, आणि त्याच्यात हे केलं आहे, पेटवला आहे, म्हणजे तो म्हणजे धूर पण होईल. आणि हे बघा हे सगळे खताच्या ज्या पिशव्या आहेत त्या एका साईडला काढून बांधून ठेवल्या आहेत, आणि जे जे सामान नको होतं ते सगळं असं बाजूला काढून हा दिवाण झाडून घेतला आहे. तर फक्त उचलायचं राहिलं इथलं. तर चला आता तेचपर्यंत अजून थोडंसं काम उरकते. झालं इकडचं सगळं आवरून. आता गणेश पण येईन शाळेतून, कारण 5 वाजलेच असतील. हे का आलाच, गणेश आलाय शाळेतून. सायकलीवर जातो, सायकली सकाळी 9ला गेलेला असतो. 8 वाजल्यापासून गोंधळ असतो. शाळेत जायचं, आवरायचं, क्लासला जायचं. क्लास ते शाळा उशीर असते 11 वाजता, पण तो क्लासला जातो. हळू चालवायची, हळू चालवायची, त्यांच्या अंगावर घालवशील. तर आत्या आले की मग मस्त असा, नको बाळा तिकडे नेऊ, पंक्चर वगैरे होईन. गणेशला कशी बघतात बघा दोघंजण. स्वच्छ सगळं आवरून झालंय, मस्त असा चहा बनवते. ह्यांना काय वाटलं की आमचं काय आज उपवास वगैरे नाही आहे. मग बरेच दिवस झालं वडापाव काय आणलेले नव्हते. कधी भाऊ आला होता का त्यावेळेस आणलेले होते. मग ह्यांनी काय केलं, आमच्या नावचे पण वडापाव आणले, दूध गरम करून ठेवले. हे जरा उशिरा आले तर ट्रॅक्टरवरून, मग त्यांच्यासाठी असाच चहा ठेवला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि या सगळ्यांनी वडापाव खायला मस्त.